नमस्ते, मी आहे सोनाली आणि तुमचं माझ्या द ग्राउंडेड ग्लोबलिस्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. अमेरिकेत मस्त उन्हाळा चालू आहे. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यावर त्यांची मस्त मज्जा असते. पण आईसाठी मात्र दुप्पट धावपळ वाढते. दिवसभर मुलांची ऊर्जा आणि त्यांची काळजी सांभाळणं म्हणजे खरोखरच एक एक्स्ट्रा वर्क आहे. असो, आजचा आपला बेत आहे राजमा राईस, चपाती आणि त्यासोबत कैरीचं झटपट लोणचं. अगदी परफेक्ट उन्हाळी बेत. इथे मी मगाशी राजमा आणि तांदूळ धुतलेलं जे पाणी होतं ते माझ्या बागेतल्या झाडांना देत आहे. हे पाणी एकदम उत्तम नैसर्गिक खताचं काम करतात. ते झालं की मी लगेच आत आले आणि माझ्या दोन्ही मुलांसाठी एकदम मस्त फुल प्रोटीनयुक्त असं चॉकलेट मिल्क बनवायला घेतलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर करण्यासाठी त्यांना भरपूर ताकद राहावी म्हणून सकाळच्या वेळी हे प्रोटीन मिल्क देणं खूप गरजेचं असतं. ही बनवण्याची फार सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी थोडं गरम पाणी घेते, त्यात 2-3 चमचे हर्शीज पावडर टाकते, 2 चमचे साखर घालून मिक्स करून घेते. त्यानंतर दुसऱ्या बाजूला लगेच मिक्सरच्या भांड्यात दूध आणि रात्री भिजत ठेवलेले नट्स जे सोक्ड आहेत ते घालून मस्त ग्राइंड केलेले आहेत. मग हे ड्रायफ्रूटच्या दुधाचं मिश्रण त्या चॉकलेटच्या मिश्रणात एकत्र केलं की झालं आपलं हेल्दी चॉकलेट मिल्क तयार. या चॉकलेटच्या चवीमुळं मुलं अगदी हे आवडीनं पितात आणि त्यानिमित्तानं त्यांच्या पोटात भरपूर प्रोटीन्सही जातात. एन्जॉय, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हा आहे गवती चहा. चहा बनवण्यासाठी मी घेत आहे. आणि मग इथे मी लगेच चहा टाकून घेतला. इथे मी राजमाला लगेच फोडणी द्यायला सुरुवात केली. राजमा मी आधीच कुकरमध्ये छान मऊसूत उकडून ठेवला होता. माझी रेसिपी एकदम सिंपल आहे. कढईत तेल गरम करून त्यात थोडं जिरं, लसूण, बारीक चिरलेला कांदा, टमॅटो छान परतून घेतलं आणि ग्रेव्हीला मस्त टेक्स्चर यावं म्हणून मी त्यात थोडीशी टमॅटो प्युरीसुद्धा ॲड केली होती. त्याच्यानंतर मी थोडंसं लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग असं ॲड करून घेतलं. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला की मी लगेच त्यात शिजवलेला राजमा घातला. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट आणि पातळ हवी त्यानुसार त्यात लगेच पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आणि मग स्लो फ्लेमवर राजमा 10 मिनटं मस्त उकळत ठेवायचं. आता पाहूया झटपट कैरी लोणचं. फर्स्ट मी कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. बेसिक मसाले म्हणजे मीठ, लाल तिखट, हिंग, हळद आणि गूळ मिक्स करून झाल्यावर मी एका छोट्या कढईमध्ये मस्टर्ड ऑइल कडकडीत गरम करून घेतलं. त्यात मोहरी आणि भरपूर हिंगाची मस्त खमंग फोडणी तयार केली. ही फोडणी गाढ झाल्यावर कैरीची फोडींवर घातली आणि थोडी मोहरी डाळही ॲड केलेली आहे. हे सगळं छान एकजीव करून घेतलं आणि 2 तास मस्त मुरू दिलं. शेवटी मी लगेच जेवणासाठी गरमागरम पोळ्या बनवून घेतल्या. राजमा राईस सोबत गरम पोळी, चटपटीत लोणचं असलं की जेवणाची मजा अजूनच वाढते. आणि हा असा आपला उन्हाळ्याच्या सुट्टीला साधा घरगुती पण तितकाच स्पेशल असा बेत तयार आहे. मुलांना तर फार भूक लागली, मी आता लगेच त्यांना जेवायला वाढते. तुम्हाला आजचं हे माझं सकाळचं रुटीन आणि या साध्या सोप्या रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.